पंढरपूरच्या विठ्ठल नगरीत आमदार रोहित पवार यांचा एल्गार जोपर्यंत कर्जमाफीतील जाचकाठी हटत नाहीत तोपर्यंत अन्नाचा एक घासही घेणार नाही। लाखो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे। या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा दावा यावेळेस सरकारने केला आहे। मात्र या योजनेतील काही अटींमुळे लाखो शेतकरी वंचित राहतील असा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी 12 जून पासून पंढरपूरमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले। रोहित पवार यांचा आरोप आहे की सरकारने कर्जमाफी जाहीर केली खरी, मात्र त्यामध्ये अशा जाचक अटी घातल्या आहेत की अनेक शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून दूर राहिलेत। विशेषतः 2 अटींवर त्यांचा तीव्र आक्षेप आहे। पहिली अट म्हणजे 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी केवळ 50,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळणार। दुसरी अट म्हणजे प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी सलग 2 वर्षे कर्ज परतफेड केलेली असणे आवश्यक आहे, हे बंधनकारक केले आहे। या दोन्ही अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। आमदार रोहित पवार यांच्या विशेष मागण्या: 2019च्या कर्जमाफी लाभार्थ्यांवरील 50,000ची मर्यादा रद्द करावी, सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्यावी, 2 वर्षे नियमित कर्जफेडीची अट रद्द करावी, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आधी अतिरिक्त रक्कम भरण्याची सक्ती करू नये, 2017च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, पीक विमा योजनेतील जाचक-अटी रद्द करण्यात याव्यात, पेरणीपूर्वी कर्ज खात्याचे पुनर्गठन करून निधी उपलब्ध करून द्यावा। यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचाही प्रश्न महत्त्वाचा आहे। अन्नत्याग आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न देखील उपस्थित केला। त्यांच्या मते आंदोलनानंतर सरकारने कांद्याच्या खरेदी दरात वाढ केली असली तरी ती वाढ अपुरी आहे। कांद्याचा दर प्रति क्विंटल 1200 रुपयावरून 1580 आणि नंतर 1650 रुपयापर्यंत वाढवण्यात आला। मात्र शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळवून देण्यासाठी किमान 2500 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस केली। तसेच नाफेड मार्फत 2 लाख टन कांदा खरेदीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष खरेदी अत्यंत संथ गतीने होत असल्याचा आरोप देखील त्यांचा आहे। यावरती सरकार काय भूमिका घेतं? दरम्यान राज्य सरकारचे म्हणणे आहे की 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी, वन टाइम सेटलमेंट योजना आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान अशा 3 घटकांवर ही योजना आधारित आहे। या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। पंढरपूरच्या पवित्र भूमीत सुरू झालेले आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन आता राज्यातील शेतकरी राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहे। पंढरपूरच्या पवित्र भूमीत सुरू झालेले आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन आता राज्यातील शेतकरी राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहे। सरकार जाचक-अटी मागे घेणार का? लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणार का? की आंदोलन आणखीन तीव्र होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, पंढरपूर।